ठाणे महापालिकेनं सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 810 कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित केला आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरता 850 कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। या उद्दिष्टाच्या 95% एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात पालिकेला यश मिळाले। पालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा महत्त्वाचा स्रोत असल्यानं मालमत्ता कर विभागानं कर संकलनास वर्षभर विशेष प्रयत्न घेतलेत। त्यात मालमत्ता कराची देयकं करदात्यांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून दिली। मालमत्ता कराची देयकं प्रत्यक्षात प्रिंट करून करदात्यांना तात्काळ देण्यात आली। मालमत्ता कर जमा करण्यासाठी ऑनलाईन पद्धत उपलब्ध करून देण्यात आली। तसंच पालिकेच्या 21 संकलन केंद्रांपैकी कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची मुभा करदात्यांना देण्यात आली। तसंच संकलन केंद्रावर धनादेश, धनाकर्ष, ATM डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला। करदात्यांना सुट्टीच्या दिवशी कर भरणं सोयीस्कर होण्यासाठी जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान सर्व शनिवार, रविवार तसंच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आली। मालमत्ता कर भरण्यासाठी करदात्यांना रिक्षाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात आलं। गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना कर भरणं सोयीस्कर होण्यासाठी गृहनिर्माण संस्थेत मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शिबिरांचं नियोजन केलं। मालमत्ता कर भरण्यास करदात्यांना SMS द्वारे स्मरण करून देण्यात आलं। तसंच ज्या करदात्यांनी विहित मुदतीत कर भरला नाही अशा करदात्यांच्या मालमत्तेवर वॉरंट बजावून जप्ती, सेवा खंडित आणि इतर कारवाई करण्यात आली। मालमत्ता कर वसुलीबाबत आयुक्त सौरभ राव यांनी वरिष्ठ स्तरावर नियमित आढावा घेऊन मार्गदर्शन केलं। प्रभाग स्तरावरील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कर निरीक्षक, वसुली लिपिक आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर संकलनाकरता अथक प्रयत्न केले। मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीसाठी समाज माध्यम, प्रसार माध्यमांचाही उपयोग झाल्याची माहिती उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी दिली। 2023-24 आर्थिक वर्षामध्ये 702 कोटी रुपये एवढ्या मालमत्ता कराचं संकलन झालं होतं। मागील वर्षाच्या तुलनेत ठाणे महापालिकेनं 108 कोटी रुपये इतका अधिक मालमत्ता कर वसूल केलाय।